बंधूंनो, सर्वांना दत्तात्रय बेदरे यांचा नमस्कार. आपण मंगळवेढा तालुक्यातील उचेठाण व पंढरपूर तालुक्यातील आंबे चिंचोली या बंधाऱ्यावरती आहोत. उजनी धरणामधून सोडलेलं पाणी चंद्रभागा नदी अर्थात भीमा नदीमध्ये सातत्याने वाढ होत असल्यामुळे नदीकडच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 4 दिवसापूर्वी हा पूल वाहतुकीसाठी बंद होता आणि आता 4 दिवसानंतर परत एकदा आता याच्यावरती पाणी येणार. दळणवळणावरती याचा परिणाम होणार, गावांचा संपर्क तुटणार आणि शेतकऱ्यांना या नदीतून पाणी उपसा करता येत नाही. विशेष बाब म्हणजे 2 महिन्यापासून पावसाळा सुरुवात झाली. पाऊस न पडल्यामुळे उजनी धरणात पाणी कमी होतं. त्यावेळेस इथं पाण्याच्या नियोजनामुळे 2 तास लाईट शेतकऱ्यांना दिली. या पाणी पुरवठा योजना इथं कार्यान्वित असल्यामुळे या बोशे पाणी पुरवठा आहे, आंधळगाव पाणी पुरवठा योजना आहे, मंगळवेढा शहराचा पाणी पुरवठा योजना, या योजना इथं असल्यामुळे इथल्या शेतकऱ्यांना 2 तास लाईट दिली. तर आता अतिरिक्त अचानक पाणी वाढल्यामुळे यांनी नदीमध्ये पाणी सोडलं, या चंद्रभागेमध्ये पाणी सोडलं आणि आता शेतकऱ्यांना त्याचा फायदा होत नाही. आता मोटारी पाण्यामध्ये गेल्या, डीपी पाण्यामध्ये गेलं, दुसरी गोष्ट त्यांचे गाडगी पाण्यामध्ये गेलेले आहेत, स्टार्टर पाण्यामध्ये गेलेले आहेत. मग आता शेतकऱ्यांनी पाण्याचा उपसा करायचा कसा? म्हणजे नदी उशाला आणि कोरड घशाला अशी अवस्था या शेतकऱ्यांची नदी भागातली झालेली आहे. नियोजन शून्य कारभार असल्यामुळे हे सातत्याने शेतकऱ्यावरती अन्याय होत आहे. मंडळी, मी आपल्याला दाखवू इच्छितो, हे माझ्या पाठीमागं हे सरपुरी गाव आहे, हे संगम आहे आणि या ठिकाणी मान नदी येऊन या चंद्रभागेला मिळते. त्या मान नदीला ह्याचं बॅकवॉटर 5 किलोमीटरवरती गेलेलं आहे. मंडळी, या मंगळवेढा तालुका, सांगोल तालुका, पंढरपूर तालुका या शेतकऱ्यांना जर त्या मान नदीमध्ये हेच उजनीचं पाणी जर सोडलं तर शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी वापरता येईल, जनावरांचा चारा उपलब्ध करता येईल. परंतु मंडळी, या सरकारला त्याचं काही घेणं देणं नाही. ना हे लोक कॅनलला पाणी सोडतात, ना मान नदीला पाणी सोडतात. अतिरिक्त झालेलं पाणी या चंद्रभागेमध्ये लादून मंडळी या शेतकऱ्यावरती सातत्यानं अन्याय करण्याचं काम हे सरकार करत आहे, इथले पालकमंत्री करत आहे. इथलं नियोजन शून्य कारभारामुळे ही नदीकाठची शेती पिकं धोक्यात आलेली आहे. मंडळी, खरं तर या पाण्यामुळे शेततळी भरून घेणं गरजेचं होतं, कॅनलला पाणी सोडायला पाहिजे होतं. मोठमोठे तळे आणि मान नदीला पाणी सोडलं तर त्या भागातील शेतकऱ्यांना या पाण्याचा लाभ झाला असता. परंतु हे आता पाणी खाली कर्नाटकमध्ये वाहून जाणार. बंधूंनो, जर या सरकारला जर या नदीकाठचा वाळवंट करायचा असेल तर या उजनी धरणाच्या निर्मितीसाठी माझ्या सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी गेलेल्या आहेत. त्या जमिनी तुम्ही आमच्या माघारी करा. तुम्हाला जर नियोजन करता येत नसेल आणि आमच्या शेतकऱ्याला जर तुम्ही अन्याय करणार असाल तर आमच्या जमिनी आम्हाला परत करा. शिलिंग ॲक्टनुसार तुम्ही आमच्या जमिनी काढून घेतल्या, त्या आमच्या जमिनी परत करा. जर सरकार नियोजन शून्य कारभारामुळं शेतकऱ्यांना मारक ठरत असेल तर या सरकारचा निषेध व्यक्त करणं बंधूंनो गरजेचं आहे. हे पाणी जर आपल्या शेतकऱ्याला भेटणार नसेल तर या पाण्याचं करायचं काय? बंधूंनो, या सरकारमध्ये जे लोक बसलेले आहेत हे लोकांपाशी नियोजन नाही. फोडा आणि राज्य करा या नीतीचा अवलंब हे लोक करत असल्यामुळे या लोकांना याचं काही देणं नाही. दुष्काळी भागातील माणूस या सोलापूर जिल्ह्यामध्ये आणून ठेवला या सरकारनं आणि त्यांना काही देणं नाही. फक्त निवडणुका लावणं, जिंकणं हेच काम या पालकमंत्र्यांना सध्या दिसतोय. या पालकमंत्र्यांना ना या जिल्ह्याचा अभ्यास आहे, ना भूगोल माहीत आहे, ना इतिहास माहिती आहे, ना इथले नियोजन माहिती आहे. अशा नियोजन शून्य माणसं तर या जिल्ह्यावरती लाभली तर मुख्यमंत्री साहेब, या सोलापूर जिल्हा हा महाराष्ट्रात काय देशामध्ये 1 नंबर साखर उद्योगामध्ये आहे. या ठिकाणी तुम्हाला हे उद्योग व्यवसाय टिकवायचे आहेत की देशोधडीला लावायचे आहेत याचं उत्तर देखील आम्हाला तुम्हाला द्यावं लागेल. बंधूंनो, या नदीचं पाण्याचं नियोजन जर करता येत नसेल सरकारला तर आपल्या जमिनी परत केल्या पाहिजेत. या सरकारनं याच्यासाठी मोठा उठाव करावा लागला तर आम्ही त्या सर्वात पुढं असू. बंधूंनो, आज जर शेतकऱ्याला जर पाणी देत नाही, शेतकऱ्यांना कर्जमाफी देत नाही, रोजगाराचा प्रश्न निर्माण झालेला आहे. या मंगळवेढा तालुक्यामध्ये MIDCतली जागा 117 एकर जागा एका खाजगी कंपनीला दिली. बंधूंनो, आपल्या येणाऱ्या तरुण पिढीला उद्योजक पोराशींना 1 गुंठा जमीन आता तिथं खरेदी करता येत नाही. म्हणून शेतकऱ्यांनो, सावध आपल्या जमिनी काढून घेणं हे सरकार काम करतंय आणि शेतकऱ्यांना परत देशोधडीला लावायचं काम देखील हे सरकार करतंय. उजनी धरणाच्या निर्मितीसाठी ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या त्याची दुबार मंडळी त्या जमिनीची खरेदी झाल्या. सातारा भागातील लोकांनी डबल खरेदी केल्या आणि इथल्या शेतकऱ्यांवरती अन्याय झाला, खरेदी बंद केल्या. तर सरकारनं हस्तांतर बंदीचा शेरा या जमिनीवरती लावला. मग या शेतकऱ्यांवरती अन्याय किती दिवस करणार? तुम्ही जमिनीचा व्यवहार करू देणार नाही, बँकेचा कर्ज भेटणार नाही,
कर्जमाफीचा लाभ भेटणार नाही, नदीचं पाणी उपसा करू दिलं जाणार नाही, तुम्ही शेतकऱ्यांना लाईट देणार नाही, मग नक्की हा शेतकरी जगणार कसा? तुम्ही शेतकऱ्यांच्या शेतातील पिकं जर धोक्यात येत असतील तर आपला कृषीप्रधान देश राहणार कसा? हा प्रश्न समोर येत आहे. म्हणून या सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री असू द्या किंवा जनतेला थापा मारून निवडून आलेले कोणत्याही उमेदवार असू द्या, या सर्वांनी देखील याची खरोखर दखल घेऊन नियोजन करणं गरजेचं आहे. केवळ कोणाची तर लाचारी पत्करण्यासाठी, कोणाला तर खुश करण्यासाठी, कोणाचे तर मनाची शांती करण्यासाठी जर आपण कोणाची लाचारी पत्करत असाल तर या सोलापूर जिल्ह्याचा आवाज जो दाबला जातोय त्याला कुठेही न्याय भेटणार नाही. बंधूंनो, या सोलापूर जिल्ह्याच्या मातीची नाळ जुटलेला माणूस या सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री झाला पाहिजे, हे सातत्याने वारंवार मी सांगत आलेलो आहे आणि यापुढेही सांगणार आहे. ज्या लोकांना या सोलापूर जिल्ह्याची नाळ माहिती आहे, ज्यांना इतिहास माहिती आहे, ज्याला भूगोल माहीत आहे, तेच लोक आपले सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री झाले तर कदाचित या भागांना आपले न्याय भेटेल. अन्यथा या नदी भागाचा वाळवंट झाल्याशिवाय राहणार नाही. बंधूंनो, एवढे बोलतो आणि मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.